नमस्कार मित्रांनो, नोबेल फाउंडेशन तर्फे आयोजित नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा या परीक्षेच्या ॲडव्हान्स लेव्हलची परीक्षा ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने घेतली गेली होती। विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीने ही परीक्षा दिली आणि या मेहनतीचा निकाल आज आहे। अर्थातच NSTS ॲडव्हान्स 2024 परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे। हा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जी मुलं मेरिट मध्ये आहेत त्याच मुलांना मुलाखतीसाठी आम्ही बोलवणार आहोत। या मुलाखती ऑनलाईन पद्धतीने असणार आहेत। 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर ह्या काळात मुलांच्या झूम वर किंवा गुगल मीट वर ऑनलाईन पद्धतीने इंटरव्ह्यू घेतले जातील आणि त्यानंतर अंतिम निकाल हा जाहीर होणार आहे। पण मला सांगताना खूप आनंद होतोय की यावर्षी एक मोठी संधी महाराष्ट्रातल्या मुलांना उपलब्ध होते की यावर्षी आपण पहिल्यांदाच इयत्ता 5वी ते 7वी साठी 50 मुलं आणि 8वी ते 10वी साठी 50 मुलं अशी तब्बल 100 मुलं आता इस्रो सहलीसाठी निवडली जाणार आहेत। म्हणून सगळ्यांचं अभिनंदन की आता तुम्हाला खूप जास्त मुलांना म्हणजे 50 ऐवजी आता 100 मुलांना ही संधी मिळणार आहे। मित्रांनो, जे मेरिट आता जाहीर झालेलं आहे त्याच्याबद्दल छोटीशी माहिती अशी सांगतो की त्या मार्क्सच्या वर जी मुलं आहेत ती मुलं इंटरव्ह्यू साठी पात्र असतील। उदाहरणार्थ, इयत्ता 5वीचे मेरिट जर 39 असेल तर 39, 40, 41, 39च्या वर जी मुलं आहेत ती इंटरव्ह्यू साठी पात्र असतील। खाली असलेली मुलं ही पात्र नाहीत। जी मुलं पात्र आहेत त्यांना आमच्याकडून फोन कॉल येईल आणि इंटरव्ह्यूची तारीख सुद्धा तुम्हाला कळवली जाईल। म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या की परीक्षेसाठी आता तुम्हाला तयार राहायचंय, पण ही परीक्षा मुलाखत असणार आहे आणि मुलाखतीची तयारी चांगल्या पद्धतीने करा। मुलाखत ही 4 ते 5 मिनिटांची असेल। यात तुम्हाला जनरल नॉलेज आणि विषयाचे प्रश्न यावर प्रश्न विचारले जातील। म्हणून सगळ्यांनी चांगली तयारी पुढच्या 10 दिवसांमध्ये करायची आहे। लगेचच डिसेंबर महिन्यात निकाल लागेल आणि जानेवारी महिन्यामध्ये सहल ही आयोजित केली जाईल। म्हणून सर्व विद्यार्थी, पालक सगळ्यांचं अभिनंदन। एक उत्तम तयारी मुलांनी केली। आता फक्त एक पायरी बाकी आहे। लगेच या मुलांची इस्रो, IIT, IIM, सायन्स सिटी सारख्या सहलीला निवड होणार आहे। मी सर्व विद्यार्थ्यांचं या निमित्ताने अभिनंदन करतो। या संदर्भातला कुठलाही फोन कॉल करायचा असेल तर माझी विनंती आहे तो कार्यालयीन वेळेमध्ये म्हणजे अर्थातच 10 ते 5 या वेळेतच आपल्याला फोन कॉल करायचे आहेत। सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन। धन्यवाद।